नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीवर 2 अपडेट आले आहे. तर चला दोन्ही अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया आणि पहिले ही अपडेट बघूया. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे होल टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर चंद कृष्णा केजरीवाल यांनी रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 22,800 इक्विटी शेअर 27.40 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि या खरेदीसोबत रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये चंद कृष्णा केजरीवाल यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 25.85%. चला आता बघूया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा हा दुसरा अपडेट. तर मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रमोटर कृष्णा केजरीवाल यांनी रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 17,600 इक्विटी शेअर 21.28 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. आणि या खरेदीनंतर कृष्णा केजरीवाल यांची रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 24.06% हिस्सेदारी झाली आहे. म्हणजे मित्रांनो, रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 2 प्रमोटरनेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. आणि मित्रांनो, याच 2 पॉझिटिव्ह अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड बॅक्स न्यू T&D ऑर्डर वर्थ ₹240 करोड. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडला नवीन T&D म्हणजे ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 240 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PC ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PC ज्वेलर लिमिटेड कट्स 56% डेप्ट इन फायनान्शियल इयर 2025 टू बिकम डेप्ट फ्री बाय मार्च फायनान्शियल इयर 2026 MD. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PC ज्वेलर्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025मध्ये आपला बँक लोन 56% कमी करून 1,800 कोटी रुपये केला आहे फायनान्शियल इयर 2025मध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीचा उद्देश आहे मार्च नेक्स्ट इयर म्हणजे मार्च 2026 पर्यंत डेप्ट फ्री कंपनी बनण्याचा बेटर सेल्स आणि फंडरेजद्वारे, असे PC ज्वेलरच्या MD बलराम गर्गने म्हटले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला PC ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया आयशर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेड मोटरसायकल सेल्स ग्रो 34% इयर ऑन इयर बेसिस इन मार्च. तर मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेडने आज आपला मार्च 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेडची मार्च 2024मध्ये टोटल मोटरसायकल सेल्स होती 75,551 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 33.71%ने इन्क्रीज होऊन मार्च 2025मध्ये झाली आहे 1,01,021 युनिट्स. आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मिसेस फायनान्शियल इयर
2025 ऑर्डर इनफ्लो गायडन्स बट रेव्हेन्यू ग्रोथ अहेड ऑफ एक्सपेक्टेशन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला असा अंदाजा होता की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2025मध्ये 25,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळेल. परंतु मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2025मध्ये टोटल ऑर्डर मिळाले आहे 18,715 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, हा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024मध्ये टोटल टर्नओव्हर होता 19,820 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025मध्ये आला आहे 23,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा प्रोव्हिजनल आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला अंदाजा होता की या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने इन्क्रीज होईल करंट फायनान्शियल इयरमध्ये. मित्रांनो, 1 एप्रिल 2025नुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक आहे 71,650 कोटी रुपयांचा, ज्यामध्ये $359 मिलियन एक्सपोर्ट ऑर्डर बुक इन्क्लूड आहे. चला तर बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड सेक्युअर लार्ज पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर्स इन इंडिया अँड ॲब्रॉड. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडला हे जे ऑर्डर्स मिळाले आहे त्यांची व्हॅल्यू 2,500 कोटी रुपये ते 5,000 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये आहे. आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड टोटल सेल्स अप 3% इन मार्च ॲट 1,92,984 युनिट्स. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या मार्च 2025चा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची टोटल सेल मार्च 2024मध्ये होती 1,87,196 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने इन्क्रीज होऊन मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने मार्च 2025मध्ये टोटल सेल्स केली आहे 1,92,984 युनिट्स. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट रॅलीज आफ्टर क्रॉसिंग 1,000 फॅशन स्टोअर, झुडिओ सरपासेस 750 स्टोअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे 1,000 स्टोअरपेक्षाही जास्त स्टोअर झाले आहे, ज्यामध्ये 248 वेस्ट साईडचे स्टोअर आहे आणि 757 झुडिओचे स्टोअर आहे. आणि मित्रांनो, वेस्ट साईड आणि झुडिओ ब्रँड्सचे कस्टमर 100 मिलियनपेक्षाही जास्त आहे अक्रॉस 230 सिटीज. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे.
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.